रामकृष्ण हरी. तर आज आपण 46वा अभंग पाहूया. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचंगी. अतिशयाअंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीजा ऐसे. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. तुकाराम महाराज म्हणतात, देवाची पूजा करायची असेल तर ती बाह्य अवडंबराने नव्हे तर अंतकरणापासून करावी. लोकांना आपले अंतकरण कळत नसले तरी देवाला ते कळते. अंतकरणातील शुद्ध भाव हा खरोखरी उपयोगी पडत असतो. चित्तामध्ये ज्याप्रमाणे बीज असेल त्याप्रमाणे फळ मिळत असते. सात्विक बीजामुळे लाभ तर तामस बीजामुळे हानी होत असते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भजनामुळे अंतकरण समाधानाने भरून जाते असे भजन भवसागरातून तारून नेते. 47व्या अभंगात म्हणतात, नव्हे आरानुक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. रात्रंदिवस न पुरी कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, थोर होते चुकी नारायण. फक्त संसारात रममाण होणाऱ्या माणसास सुख शांती कधी लाभणार नाही. कारण त्याच्या चित्तात नित्याच्या व्यवहाराशिवाय दुसरा विषयच नसतो. त्याचे देवधर्म सांदी कोपऱ्यात पडलेले असतात. सदैव विषयांचे गोंधळ त्याच्या मनात थैमान घालत असतात. कुटुंबाचे समाधान करण्यासच त्याला दिवस रात्र पुरत नाही. त्यामुळे ईश्वराचे दर्शन घेणे त्याला दुर्लभ होते. तुकाराम महाराज म्हणतात, असे संसाराच्या चक्रामध्ये फिरणारे लोक स्वतःच्या हिताचा घात करतात, नारायणाला विसरतात. हीच त्यांची मोठी चूक आहे. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. भरतील पोटे श्वानाची यापरी, वस्ती दिली घरी यमदूता. अपूज्य लिंग तेथे अतीत न घे थारा, ऐसी वस्ती चोरा कंटकाची. तुका म्हणे नाही ठावी स्थितिमती, यमाची निश्चिती कुडवाळी. ज्या गावचे लोक देवाची भक्ती आणि सेवा करत नाही ते गाव स्मशानाप्रमाणे समजावे. त्या गावातील माणसे जिवंत असून मृतासमान मानावीत. एखादा धंदा करून ते पोट भरतात, त्याचे पोट भरणे श्वानासमान असते. यमदूत तेथे राहत नाही. जेथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही त्या ठिकाणी कोणी अतिथी आश्रयाला येत नाही. चोरांची व समाजकंटकाची तेथे वस्ती असते. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या बुद्धीला स्वस्वरूपाची जाणीव नाही, आपली स्थिती काय त्याचे स्मरण नाही. त्या ठिकाणी यमाची कुळे राहत असतात. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरासी नाही बोट भरी वाती, कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती होईल नेनो. जे लोक एकादशी अथवा सोमवारचे व्रत करत नाहीत त्यांना कोणती गती प्राप्त होईल हे काही समजत नाही. काय बरे करावे त्यांची अवस्था पाहून मनाची तळमळ होते. आतील परमेश्वराला न जाणता ते बाह्य गोष्टीमागे पळत असतात. ज्यांची वृत्ती बाह्यवृत्तीकडे लागलेली असते, विष्णू अथवा शंकरांना ते बोटभर वातीने देखील ओवाळत नाही. त्यांना कोणती गती प्राप्त होईल ते कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचे अंतकरणापासून देवावर प्रेम नाही, त्याला काय गती प्राप्त होणार हे काही कळत नाही. आहाकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. गळेची नागर्भ नव्हेची का वांज, माता त्याची लाज लावा पापी. परपिडे परद्वारी सावधान, सादरची मन अभाग्याचे. न मिळता निंदाचा हाडी उपवास, संग्रहावे दोष सकळही. परोपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. आपल्या कुळातील पुत्र वाईट निघाला हे पाहून स्वर्गातील पितर देखील दुःखाने शोक करतात. पितरांना दुःख देणारा पुत्र आईच्या गर्भात असताना नाश का झाला नाही, अथवा ती वांज का राहिली नाही. अशा दुष्ट मुलास जन्म देताना त्या आईला लाज का वाटली नाही. हा अभागी मुलगा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी व परस्त्रीगमन करण्यासाठी इच्छुक असतो. एखाद्या दिवशी दुसऱ्याची निंदा अथवा चहाडी करावयास मिळाली नाही तर त्याला आपण चुकलो असे वाटते. अनेक प्रकारचे दोष त्याच्यात असतात. परोपकार आणि पुण्य याचे त्याला वावडे असते. ते विषावर जगणारे किडेच असतात. त्याने गोड दुधात टाकल्यावर ते मृत्यू पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, असा दुराचार मनुष्य म्हणजे पापाची मूर्ती होय. दया क्षमा शांती हे सात्विक गुण त्याला स्पर्श देखील करत नाहीत. श्वान शीघ्र कोपी आपण घात कर पापी, नाही भिडा आणि कधीर. उपदेश नजिरे क्षीर, माणसाचे भुके विजातीने घ्यावे थुके. तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजित.
या अभंगामध्ये म्हणतात तुकाराम महाराज, जो ताबडतोब रागावतो तो श्वान आहे. आपल्या स्वतःचाच तो घात करत असतो. त्याला कोणाची पर्वा नसते. त्याला कोणत्याच गोष्टीचा धीर नसतो. उपदेशरूपी अमृत त्याला पचत नाही. असा माणूस दुसऱ्यावर नेहमी भुंकत असतो. काही बोलत असतो. त्यामुळे सज्जन त्याचा तिरस्कार करतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त पापी असते अशा माणसाची फजिती होते. देखोनी हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ, जाय तिकडे पिडा लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका, वर का नाही घातली, भूमिका पे त्याचे भारे, कुंभकापाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तर, पाप दृष्टी मळीन चित्त, दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खळ, म्हणून या निषिद्ध तो. एका बाईस मुलगा झाला. त्या मुलाला पाहून त्या बाईस अतिशय आनंद झाला. मुलगा मोठा झाल्यावर भांडखोर, चोरी करणारा, तसे शिंदळकी करणारा निघाला. तो जाईल तिकडे लोकांना त्रास देऊ लागला. त्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करू लागले. एवढेच त्याचे भांडवल. आईची मोठी चूक झाली, कारण तो जन्मताच त्या बाळाच्या तोंडावर वार घालून त्याला मारून का टाकला नाही. या दुष्ट मुलामुळे भूमी चरचरा कापाव्यास लागते. याचे शरीर म्हणजे जणू काही कुंभी पाक नरकच होय. तो नेहमी सर्वांना निष्ठुर उत्तरे देत असतो. वाईट दृष्टीने सर्वांकडे पाहतो, म्हणून त्याचे चित्त अमंगल झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, हा चांडाळ दुराचारी असतो. त्याला पापाची बाधा झालेली असते. अशा दुष्टाला सदैव निषेधार्थ समजावे. नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझ भार पांडुरंगा, नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा, तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायणा वाचुनिया. तुझे गाणे गाण्यासाठी माझा गळा सुस्वर नाही. गाण्याचे शास्त्रही मला माहीत नाही. म्हणून हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्या चरणावर अर्पण केला आहे. संगीतशास्त्राचे राग मी जाणत नाही. कोणत्या वेळी कोणते राग म्हणायचे ती वेळही मला माहीत नाही. वेगवेगळे तालही जाणत नाही. परंतु तुझ्या ठिकाणी माझे चित्त सदैव स्थिर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, तुझ्याशिवाय मला लौकिकाची काही इच्छाच नाही. जगाचा तर मी विचारच करत नाही. माझी पाठ करा कवी, उट लावी दारोदार, तव तया पारखी शिव, लाजे ठाव सांडिता, उष्टावळी करुनी जमा, कुंथुनी प्रेमा आणि तसे, तुका म्हणे बाहेर मुदी, आहाच गोविंदी नसरती. मूर्ख लोक सर्वसाधारणपणे दारोदारी जाऊन माझी कविता पाठ करा असे म्हणत असतात. ज्ञानी लोक त्यांच्या कवितेची परीक्षा घेऊन त्याला परत पाठवून देतात. त्यामुळे तो लज्जित होऊन जातो. दुसऱ्यांच्या कवितेतील शब्द घेऊन तो काव्य करीत असतो आणि मोठ्या कष्टाने तो कवितेत भाव आणण्याचा प्रयत्न करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तो वरवर भक्तीचे प्रेम दाखवत असतो, शब्दातून रंजन प्रकट करतो, परंतु गोविंदाला हे मान्य नसते. उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, नेदू आता पिढा आतोळत, काशासाठी हात भरुनी धुवावे, चालती या गोवे मार्गासी, काही नाही देवे करुनी ठेविले, असे ते आपुले ते ठाई, तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आपपर बोळवले. सांख्यिक विचाराच्या जलाने मी सर्व प्रकारच्या उपाधीतून मुक्त झालो आहे. मी आता कोणत्याही प्रकारच्या बंधनात गुंतणार नाही. एखाद्या घाणीमध्ये हात बुडवावा व नंतर धुवावा असे कशासाठी करावे. आनंदाच्या राजमार्गावरून चालताना अडथळा निर्माण होतो. ज्या ज्या ठिकाणी देवाने जे जे निर्माण केले ते त्या त्या ठिकाणी योग्यच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा सर्व प्रकारचा अहंकार नाहीसा झाला, तेव्हा मी तू हा दुजाभाव शिल्लक राहिलेला नाही. रामकृष्ण हरी.